नमस्कार, मी निरंजन. गेल्या काही महिन्यांपासून जगभर भारतीयांनी इतकी नामुष्की आणलेली आहे आणि विशेषतः त्यातही काही गुजराती हिंदुत्ववादी या लोकांनी तर अत्यंत लाजिरवाणी प्रतिमा भारताची जगभरामध्ये निर्माण करायला सुरुवात केली. आता याचा परिणाम म्हणून आपण पाहिलं, पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्पनी आल्यानंतर अमेरिकेमधून भारतीयांना हुसकायला सुरुवात केली आणि हातापायात बेड्या घालून, पायामध्ये साखळदंड बांधून, कमरेला साखळी बांधून विमानांनी त्यांना कसं परत भारतामध्ये पाठवलं, लष्करी विमानांनी. म्हणजे एका बाकड्यावर सर्वांना बसवलं होतं. इतकंच नाही तर त्यांना टॉयलेटला सुद्धा विमानामध्ये जाऊ दिलं जात नव्हतं. इतके हाल करून भारतीयांना अमेरिकेमधून परत पाठवायला सुरुवात झाली. आत्ता जानेवारी महिन्यात गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे बनल्यानंतर. आणि किती जणांना परत पाठवलं आतापर्यंत? गेल्या 5 वर्षातलं आकडेवारी. बरं, ही आकडेवारी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. ही आकडेवारी राज्यसभेमध्ये सरकारला विचारल्यानंतर सरकारने दिलेल्या उत्तरात ही आकडेवारी आलेली आहे. तर अमेरिकेहून किती जण भारतामध्ये परत आले हा आकडा बघा. आता यात 2021ला 805 जणांना परत पाठवलं, 2022ला 862, 2023ला 617, 2024ला 1368 आणि 2025ला 3414 इतक्या भारतीयांना अमेरिकेहून भारतामध्ये हुसकून देण्यात आलं. म्हणजे आता ही साधारण 1700, 2300, 3600 आणि 7000 भारतीयांना अमेरिकेतून गेल्या 5 वर्षामध्ये हुसकून देण्यात आलं. कसं हुसकून देण्यात आलं हे सगळ्यांनी पाहिलंय. हातापायामध्ये बेड्या घालून गेल्या 5 वर्षातली आकडेवारी सांगतोय. आणि हे अमेरिकेने हुसकून द्यायला सुरुवात केल्यानंतर जगभर याच्यावरती बोंब व्हायला लागली. पण भारताचं मित्र राष्ट्र म्हटलं जाणार, म्हणजे अमेरिका पण मित्र राष्ट्रच म्हणत होते. डोनाल्ड ट्रम्प तर प्रायव्हेट पर्सनल फ्रेंड होता मोदींचा. सौदी अरेबियाने 2021 पासून जवळजवळ 46,000 भारतीयांना हुसकून लावलंय. 2021 साली 8,887, 2022ला 10,277, 2023ला 11,486, 2024ला 9,206 आणि 2025ला 7,019. ही बघा, ही ती आकडेवारी. मी हवं तर वेगळी स्क्रीनवर पण दाखवेन. आता हे का होतंय? इतक्या मोठ्या प्रमाणावरती भारतीयांचं डिपोर्टेशन का होतंय आणि असं काय घडलं की भारतीय अशा पद्धतीची वर्तणूक करायला लागले? आता तुम्हाला मी आणखीन एक न्यूज दाखवतो. ही न्यूज आलेली आहे. ही channelnewsasia.com या वेबसाईटवरची ही न्यूज आहे. आणि ही ती न्यूज, हे बघा काय म्हणताय. डू नॉट डू धिस इन पब्लिक. मॅन फाइल्ड फॉर डिफिकेटिंग ऍट मरीना बे सँड्स एंट्रन्स. ही सिंगापूरची बातमी आहे. आणि आता हा तुम्हाला मी फोटो पण दाखवतो, काय हे महाराज इथं करत होते. हे बघा, हा फोटो आहे, हा तो फोटो आहे. हा एक मनुष्य ज्याचं नाव राम चिन्नारसा, हा 37 वर्षाचा मूळ भारतीय वंशाचा, भारतीय नागरिकत्व असलेला हा माणूस सिंगापूरमध्ये या दिलेल्या बातमीनुसार 3 बाटल्या हार्ड लिकर यांनी प्यायलं, म्हणजे दारू प्यायली. दारू प्यायल्यानंतर तो एका मॉलमध्ये गेला आणि त्या मॉलच्या एंट्रन्स पाशी 10 मिनिट एंट्रन्स मध्ये आतमध्ये बसून एंट्रन्सलाच त्याने तिथं लघवी केली, तिथं दारात 10 मिनिट. आणि हे सगळं कोर्टच्या रेकॉर्डवरती आलेलं आहे. तिथंच एक MBSचा मोठा कॅसिनो पण आहे त्याच्या एंट्रन्समध्ये, म्हणजे मॉल आणि कसिनोच्या एंट्रन्समध्ये. आणि तिथून मग तो उठला आणि निघत असताना वाटेत त्यांनी विष्ठा पण केली चालू रस्त्यात. मग या माणसाला कोर्टामध्ये हजर केलं गेलं, अटक केली गेली. त्यावेळेला लक्षात आलं की याला आधी 6 महिने आधी असंच एकदा पकडलेलं आहे अशाच पद्धतीने. आणि त्याच्यावरती त्यांनी शेरा पण मारला होता की हा कशा पद्धतीचा आहे हा मनुष्य.
तर अनडिझायरेबल गेस्ट म्हणजे नकोसा असलेला हा पाहुणा असा त्याच्यावरती त्यांनी शिक्का मारला होता. त्याच्यानंतर $400 ते $500 दंड करावा अशी प्रॉसिक्युशनने विनंती केली. त्याच्यावरती हे शहाणे राम चिन्नारसा याने असं सांगितलं की ती दंडाची रक्कम थोडी कमी करा. त्याच्यावरती न्यायालयाने त्याला असं म्हटलं की ही दंडाची रक्कम कशी कमी होते माहितीये का? पब्लिक प्लेसमध्ये सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचं वर्तन न केल्याने होईल आणि तू असं वागलेला आहेस आणि तुला अत्यंत कमी शिक्षा केलेली आहे. वास्तविक याच्यामध्ये $1,000 दंड आणि तो भरण्यासाठी जितके दिवस लागतील त्यासाठी $100 पर डे अशी याच्यामध्ये शिक्षा आहे. आणि हे अशा पद्धतीचं गलिच्छ वर्तन हे भारतीय नागरिकांकडून आता परदेशांमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की H1B विजाच्या बाबतीमध्ये मी ती पण एक बातमी दाखवतो आणि तुम्ही बघा. H1B डिबेट टर्न इनटू जेनोसाइडल थ्रेट रिटॉरिक. म्हणजे H1B विजाच्या बाबतीमध्ये जो अमेरिकेने नियम बदलला, भारतीयांना $1,00,000 हे भरावे लागतील तरच त्यांना H1B विजा मिळेल, हा जो नवीन नियम केला गेला त्याचा परिणाम आता अमेरिकेतल्या भारतीय नागरिकांच्या हत्याकांडाच्या धमक्यांमध्ये व्हायला लागलेला आहे. अशी ही बातमी आहे फायनान्शियल एक्सप्रेसची. या फायनान्शियल एक्सप्रेसच्या बातमीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की अमेरिकेमध्ये जी एक ग्रुप आहे इंडियन अमेरिकन ऍडव्होकसी काउन्सिल, या इंडियन अमेरिकन ऍडव्होकसी काउन्सिलनी अशा सिरियस कन्सर्न्स FBI कडे उपस्थित केले आहेत, रेज केलेले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की याच्या 70% जास्त H1B किंवा वर्क विजा ज्याला म्हटलं जातं, 70% जास्त त्याचे बेनिफिशियरीज, त्याचे लाभार्थी हे भारतीय वंशाची लोक आहेत, तिथं वर्क परमिट घेऊन जाणारी. आणि आता सोशल मीडियावरती अमेरिकेमध्ये जी प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्ज आलेली आहे, ज्या सर्जमध्ये असं सरळ सरळ धमकी दिली जाते की यांना इथून हाकला, यांना हुसकवून लावा. अमेरिकेतल्या काही पत्रकारांनी तसं म्हटलं की एकूण एक भारतीयांना अमेरिकेतून हुसकून द्या, त्यांना परत पाठवा त्यांच्या देशामध्ये. या व्यतिरिक्त आता या सगळ्या संदर्भामध्ये त्या काउन्सिलनी ट्विट केलं. ते काउन्सिलनी काय ट्विट केलं ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे त्या IAACनी केलेलं ट्विट, इंडियन अमेरिकन ऍडव्होकसी काउन्सिल. त्यांनी असं म्हटलं, IAAC कंडेम्स कॉल्स फॉर मास व्हायलन्स अगेन्स्ट इंडियन्स. दिस इज नॉट पॉलिटिक्स ऑर एजी स्पीच, इट इज इन्साइटमेंट. त्याला त्यांनी असं म्हटलं की हे हिंसेसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे याच्यामध्ये. आणि थ्रेट्स अगेन्स्ट एथनिक कम्युनिटी आर नॉट ऍक्सेप्टेबल. म्हणजे एका वंशाच्या लोकांच्या विरोधामधल्या धमक्या या अजिबात ऍक्सेप्टेबल नाहीत. आता मला सांगा की अमेरिकेमध्ये भारतीयांच्या विरोधामध्ये हे जे काही चाललेलं आहे की या जेनोसाइडल रिटॉरिक्स जे आहेत हे डिह्युमनायझिंग अँड ऍट टाइम्स जेनोसाइडल इन टोन. डिह्युमनायझिंग म्हणजे अमानवी पद्धतीचं चित्र रंगवणाऱ्या, त्यांची प्रतिमा निर्माण करणाऱ्या अशा या गोष्टी आहेत. आणि जेनोसाइडल रिटॉरिक हॅज नो प्लेस इन अमेरिका असं त्या बातमीत पुढे म्हटलेलं आहे. यांनी असं या IAACनी असं म्हटलेलं आहे. मग जेनोसाइडल रिटॉरिक अमेरिकेमध्ये ऍक्सेप्टेबल नाही असं म्हणताना या देवट्यांना भारतामधले त्यांचे भाऊबंद काय करत असतात हे दिसत नाही, हे कळत नाही आणि हे अमेरिकेत कळत नाही. बरं, ही गोष्ट घडलेली आहे, या प्रकाराला सुरुवात ख्रिसमसच्या 2 दिवसानंतर. आत्ता 25 डिसेंबरला क्रिसमस झाल्यानंतर 27 तारखेपासून हा प्रकार तिकडे सुरू झालेला आहे. याचं कारण काय आहे? भारतामधल्या 140 कोटीच्या लोकसंख्येमध्ये 2% सुद्धा ख्रिश्चन्स नाहीत, 2% पण नाहीत. पण 140 कोटीमध्ये फक्त 2% ख्रिश्चन असताना सुद्धा या ख्रिश्चनांचा धोका वाटायला लागलाय. कशा पद्धतीची क्रिसमसच्या काळामध्ये आपण दृश्य पाहिली, अत्यंत लाजीरवाणी, मनोरुग्ण असल्यासारखे ते घुसत होते चर्चेसमध्ये, त्या फादरवरती ओरडून त्याला काय काय बोलत होते. मी त्यावरती एक स्वतंत्र भाग करेन.
की येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला आणि व्हर्जिन मेरीकडून कसा काय जन्म झाला, अशा हिंदू धर्मातल्या अनेक कहाण्या ज्या मी सांगतो एक वेगळा भाग करून. हिंदू धर्मातल्या सुद्धा अशा कुमारिकेंच्या पोटी जन्माला आलेल्या अनेक देवदेवता आणि ऐतिहासिक पुरुषांच्या बातम्या आहेत, कुमारी मातांच्या पोटी जन्माला आलेले. त्याच्यावरती स्वतंत्र भाग करेन हवं तर. पण अशा पद्धतीने त्या ख्रिश्चनांवरती हल्ले केले जात होते, त्यांना धमकावलं जात होतं, त्यांना शिवीगाळ केली जात होती, सॅन्टा क्लॉज फाडूनगा टाकला जात होता. त्याच्यानंतर ते क्रिसमस ट्री असतो तो ट्री तोडून फेकून दिला जात होता, मॉलमध्ये जाऊन हिंसाचार केला, चर्चेसमध्ये जाऊन हिंसाचार केला. आणि त्याचा परिणाम हा असा की आता अमेरिकेतून भारतीयांना हुसकून लावा अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी सर्रास ट्विट सुरू झाल्या. ही जी मी तुम्हाला आता IAACने केलेली ट्विट आहे, आता याची सुरुवात पण कशी होते बघा, की याच्या सोबत ही ट्विट ज्या वेळेला झालेली आहे त्यावेळेला याला आलेले जर रिप्लाईज बघितले तर त्या रिप्लाईज मध्ये सुद्धा हाच प्रकार आहे. आणि मग या ज्या थेट धमक्या यांना दिल्या जात आहेत आणि याचा परिणाम भारतीय वंशाच्या तरुण मुलांना आता अमेरिकेमध्ये नोकऱ्या मिळणं अशक्य झालेलं आहे. किंबहुना जे ऑलरेडी H1B विजावरती गेलेले आहेत त्यांचा विजा रिन्यू करायचा नाही अशा पद्धतीने अमेरिकन सरकार आणि अमेरिकन कंपन्या आणि आता अमेरिकन नागरिक मागण्या करायला लागलेले, की जे आता H1Bचा विजा ज्यांचा एक्सपायर होतोय त्यांना सुद्धा परत पाठवा, त्यांनाही इथं राहू द्यायचं नाही. आणि हे का होत आहे, कारण ज्या पद्धतीचं वर्तणूक भारतीय नागरिक करतायत, म्हणजे याचे बरेच भाग आहेत. मी आणखीन याच्यामध्ये काही व्हिडिओ तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीने भारतीय नागरिक तिथं वागतायत, मॉल्समध्ये कसं वागतायत, इतर कायद्याच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीची वर्तणूक करतात, विमानांमध्ये कशा पद्धतीची वर्तणूक करतात, हे सगळं बघा. आणि हे भयंकर आहे. लाजिरवाणी अवस्था भारतीय नागरिक त्या ठिकाणी आणतायत. हा आता बघा तुम्ही पहिला व्हिडिओ आहे, याच्यामध्ये हा एक लॉयर आहे आणि हा लॉयर काय सांगतोय मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो. This TikTok video of a woman who has been arrested for. Listen, please don't embarrass me, ma'am. I think your own choices are going to embarrass you. It has nothing to do with me. I'm watching this. पटेल नावाची ही बाई ही अमेरिकेमधल्या एका मॉलमध्ये 7 तास घालवते आणि त्या 7 तास घालवल्यानंतर जे काही ती तिथलं सामान घेते उचलते ते बिलिंग न करता डायरेक्ट त्या सिक्युरिटी गेटने ती बाहेर पडायला पाहते पळून जाण्यासाठी. शॉपलिफ्टिंग म्हटलं जातं याला अमेरिकेत. ही बाई करत होती आणि आता तो लॉयर काय सांगतोय. Woman who has been arrested for shoplifting, and it's probably going to be a felony because of the amount of items that she has spent 7 hours in the store taking, essentially. And she's telling law enforcement that she'll just pay for the items. And law enforcement. आणि काही $1000 वस्तू तिने उचलल्यानंतर ज्यावेळेला तिला अटक केली त्यावेळेला ती म्हणते मी आता हवं तर याचे पैसे देते, मला सोडून द्या आणि मला फार तुम्ही एम्बॅरेस करू नका वगैरे वगैरे वगैरे. आणि ज्यांच्याकडे उतरलेले त्यांना माहीतच नाहीये की मी इथं मॉलमध्ये आले होते आणि इतका वेळ घालवते याच्यामध्ये. तिला अटक करावी लागली पोलिसांना कारण तिथं कायदा आहे. आणि भारतामध्ये आणि अमेरिकेमधल्या व्यवस्थेमध्ये फरक एवढाच आहे की अमेरिकेमध्ये नागरिक किंवा लोक ही कायद्याला घाबरतात आणि भारतातली लोक पोलिसांना घाबरतात. कायदा विकत घेता येऊ शकतो, कायदा तोडला जाऊ शकतो, कायदा वाकवला जाऊ शकतो अशी भारतीयांची समज आहे. आणि तशाच पद्धतीने त्यामुळे ते तिकडे गेल्यानंतर वागतात की आम्ही कायदा वाकवू, आम्ही कायदा विकत घेऊ, आम्ही पळवाट काहीतरी काढण्याचा प्रयत्न करू. पण ते तिथं होत नाही तसं. तिथली व्यवस्था ही खूप स्ट्रॉंग आहे. आणि म्हणून या बाईला शॉपलिफ्टिंग करताना तिथं पकडलं. 7 तास मॉलमध्ये घालवल्यानंतर जेव्हा ती त्या सिक्युरिटी गेटनी पळून जायला पाहत होती त्यावेळेला हा सगळा प्रकार झाला. त्याच्यानंतर आणखीन एक दिवटा आहे, त्याला तुम्ही बघा, त्यात 29 वर्षाचा तरुण आहे, त्याचंही आडनाव पटेल आहे. आता या पटेलनी विमानात काय केलं बघा. You are white here, so show me the badge if you want to. No, you have to show me the name. आता हा पटेल विमानामध्ये पाठीमागून एअर होस्टेसवरती ओरडायला लागला
की माझी स्किन कलर ब्राऊन आहे म्हणून मला इथं वाईट वागणूक दिली जाते वगैरे. म्हणजे तोपर्यंत विमान निघालं नव्हतं, कोणाला सर्व्हिस दिलेली नव्हती. तो फक्त आत आला इतर प्रवाशांबरोबर आणि आतमध्ये विमानामध्ये त्याच्या सीटवरती तो बसायला गेला. यात काहीही एअर हॉस्टेस किंवा फ्लाईट पर्सरचा संबंध सुद्धा येत नाही खरं तर. पण त्यांनी अटेन्शन ग्रॅबिंग प्रकार ज्याला म्हणतात, हा एक सिंड्रोम आहे की लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी फालतूपणा करायचा. लहान मुलं कशी बऱ्याच वेळेला लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून रडतात, तसा प्रकार यांनी केला की मी ब्राऊन कलरचा आहे म्हणून माझ्याकडे तुम्ही मला अशी वागणूक देताय, मुद्दाम असं करताय वगैरे वगैरे. मग आणि भांडायला लागला. त्याला ज्या वेळेला समजवायला आणि थांबवायला त्याच प्लेनमध्ये एक ऑफ ड्युटी पोलीस अधिकारी होता. तो ऑफ ड्युटी असलेला पोलीस अधिकारी त्याला सांगायला गेला की तू असं काही करू नको. त्यावेळेला हा त्याला सांगतो तुझा बॅच मला दाखव, बॅच दाखवला नाही तर मी तुझ्याशी बोलणारच नाही वगैरे. शांत बस. बरं, त्यात तो त्याला धमकी काय देतोय. म्हणजे हे किती लो आयक्यू बुलडोजर असतात बघा. तो त्याला म्हणतोय की तू माझ्याशी जसा वागतोय किंवा माझ्याशी ज्या पद्धतीने बोलतोय याचे मी तुला युनिव्हर्सली आणि कार्मिकली तुला भोगायला लावेल. कार्मिकली. त्या विमानात मारामारी. आता म्हणजे आपल्याकडे हे असं कर्मकांडाच्या नावाखालती काहीतरी मंत्र म्हणून अमुक करून तमुक करू, जारण करून, तारण करून, मारण करू असले प्रकार चालतो. हा अमेरिकेमध्ये हा पटेल 29 वर्षाचा तुला मी कार्मिकली भोगायला लावेन असं सांगतो. कोण ऐकून घेईल तिथे. आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्याने तिथं प्रचंड आरडाओरड केली, गोंधळ घातला विमानात. मोठा व्हिडिओ आहे. Loading hall, the welcoming airport attendant eventually welcomes a disorderly passenger. त्या वेलकम करत होत्या. And immediately the passenger Who's the states, passengers? "They always treat me differently. People with skin like you." Then walks past her, starting down the aisle to find his seat. Concerned, she follows him and attempts to calm him down. These attempts fail, and eventually she politely asks him to exit the plane, which he refuses. Police are त्यांनी called आरडाओरड केल्यानंतर to get त्याला विमानातून बाहेर पडायला सांगितलं की तू इथून जा. तर तो जायला तयार नाही. म्हणून मग ते कॉप्स आले. यांनी त्या कॉप्स बरोबर तिथं मारामारी करण्याचा प्रकार केला. long enough, two off-duty officers who just happened to be सगळी passengers that day म्हणजे बॉडी लँग्वेज decided पासून सगळं वागणं कसं आहे बघा. जसं काय तो त्याला त्या देतोय. नाईलाजाने जबरदस्ती त्याला फिजिकली धरावं लागलं. तो पोलीस अधिकारीच होता. त्यामुळे त्यांनी याला पकडलं. याला त्यानंतर विमानातून बाहेर काढल्यानंतर त्याच्या हातात बेड्या घातल्या गेल्या, हात पाठीमागे घेऊन. आणि बेड्या घालून त्याला ते पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आणि त्याच्यावरती जी काही कारवाई होणार असेल ती त्या 2 प्रकारचे चार्जेस त्याच्यावरती लावलेत. हा एक प्रकार झाला. हे विमानामधलं त्यांचं वर्तणूक आहे. त्याच्यानंतर ही एक आणखीन बातमी आहे. आता याच्यामध्ये अँड्र्यू ब्रँका शो नावाचा अमेरिकेमध्ये एक पॉप्युलर शो आहे. आता त्या पॉप्युलर शो मध्ये तो काय सांगतोय बघा. That a supposedly, purportedly conservative Republican in Knoxville, Tennessee would do this. He has no Americans to spend time with on this day. He's going to spend the entire day in photo ops immersed in Indian culture. America as a nation and a culture is in an existential war with the तो म्हणतोय अमेरिका आणि अमेरिकन संस्कृती ही एका अस्तित्वाची लढाई लढती आहे. आणि ही अस्तित्वाची लढाई त्यांना कोणाशी लढावी लागते आहे तर थर्ड वर्ल्ड नेशन एक आहे, म्हणजे तिसऱ्या जग ज्याला म्हटलं जायचं पूर्वी, त्या थर्ड वर्ल्ड कंट्रीमधले भारतातल्या लोकांच्या संस्कृती बरोबर आता ही लढाई आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की unbelievable that a supposedly purported थर्ड वर्ल्ड नेशन अँड करप्ट कल्चर ऑफ इंडिया. करप्ट कल्चर ऑफ इंडिया.
असं तो इथं म्हणतोय. आणि याच्यासाठीची बरीच कारणं आहेत. बरीच, म्हणजे कोणीतरी घरच पेटवून दिलं, ते दिवाळीच्या फटाक्यांमुळे कोणाच्या तरी घराला आग लागली, गणपतीच्या मूर्त्याच तलावामध्ये नेऊन बुडवल्या परवानगी नसताना सुद्धा, अशा सगळ्या गोष्टी, फटाके रस्त्यावरती फोडले, तो कचरा तसाच सोडून दिला, अशा शेकड्यानी घटना आहेत अमेरिकेत सतत होणाऱ्या. आणि आतापर्यंत डेमोक्रॅटिक पक्ष हे सगळं सहन करत होता, बर्दाश्त करत होता, टॉलरेट करत होता. हा जो सगळा हिंदुत्वाच्या नावाखाली केला जाणारा नंगानाच आहे अमेरिकेतला, हा ते बर्दाश्त करत होते. आता रिपब्लिकन गव्हर्नमेंट आलेली आहे आणि आता ते हे करायला तयार नाही. आता याच्या पुढची एक बातमी, NBC हे एक अत्यंत प्रतिष्ठित असं न्यूज चॅनल अमेरिकेतला आहे. बे एरिया हा जो कॅलिफोर्नियामध्ये, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक अतिशय रिच आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती इंडियन्स आहेत या बे एरियामध्ये. या बे एरियामधल्या एका डॉक्टरची ही बातमी. त्या डॉक्टरचं नाव संजय अग्रवाल. Arrested for alleged sexual misconduct against a patient, but still seeing more patients. Our investigative unit has uncovered exclusive new information about a doctor in the South Bay. Our investigative reporter Candace Wynn has been digging into the case and learned there are more alleged victims and that the doctor has been facing other criminal charges for more than a year. Candace. Dr. Sanjay Agarwal tells me all the allegations against him are, quote, bogus. Through police and court records, we've learned the accusation. सॅन होजे मधल्या, म्हणजे तिथं हा राहतो बे एरियामध्ये, सॅन होजे मधल्या एका हा जो डॉक्टर आहे संजय कुमार अग्रवाल, याच्यावरती त्याच्या एका पेशंटचा लैंगिक छळ केल्याबद्दलची तक्रार दाखल झाली. त्यानंतर त्याला अटक झाली. अटक झाल्यानंतर असं लक्षात आलं की अशाच पद्धतीचे यांनी यापूर्वीही 3-4 वेळेला गुन्हे केलेले आहेत या अग्रवालनी. आणि सप्टेंबर 2025ला त्याला अटक झालेली होती या सगळ्या प्रकारामध्ये. आणि हा म्हणजे पेशंटला, नुसतं पेशंट नाही, एक तक्रार तर अशी पण आहे की त्याच्याकडे त्याच्या हॉस्पिटलला असिस्टंट म्हणून नोकरी मागायला आलेली एक मुलगी, त्या नोकरी मागायला आलेल्या मुलीच्या बाबत काय घडलं ते पण बघा. म्हणजे मिल्पिटास पोलिसांनी ही कारवाई ज्यावेळेला केली त्यावेळेला त्याच्यावरती हे असे वेगवेगळे गुन्हे आहेत हे समोर आलं. This police report shows in 2024, a woman who was interviewing to be his medical assistant. त्याची मेडिकल असिस्टंट म्हणून जी एक महिला इंटरव्ह्यू द्यायला गेली होती, त्या महिलेला His office filed a criminal complaint. She told police during the interview, Agarwal got close to her and touched her. म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेला तो तिच्या जवळ गेला. तिच्या जवळ गेल्यानंतर त्याने तिच्या शरीराला वाईट पद्धतीने स्पर्श केला. त्याच्यानंतर तिला म्हटलं की पैशाच्या बदल्यात माझ्याशी तू लैंगिक संबंध ठेवायला तयार होशील का, वगैरे वगैरे, अशा पद्धतीचे याच्यावरती गुन्हे दाखल. हे सगळे तक्रारीची हे कागदपत्र. इतक्या घाणेरड्या पद्धतीने जर का भारतीय तिथं वागणार असतील, आणि हा एक म्हणजे हा कुठला माज आहे, इम्प्युनिटी ज्याला म्हणतात, ही कुठून येते हे काही कळायला मार्ग नाही. पण अशा पद्धतीने जर वागणार असतील तर तुम्हाला हुसकून दिलं जाईल, नाही तर काय होईल. आणि हे म्हणजे डॉक्टर सारख्या प्रोफेशन मधली लोक आहेत, यात इंजिनियर्स आहेत, यात महिला आहेत, याच्यामध्ये आधी आपण बघितलं की कशा पद्धतीने वागले जातात. टॅक्सी ड्रायव्हर ही आणखीन एक बातमी. A bar, music, little bit of drinks and a ride home. सिमरनजीत That सिंग. is supposed to be safe. सिमरनजीत सिंग नावाचा टॅक्सी ड्रायव्हर, जो सिमरनजीत त्याच्या टॅक्सीमध्ये एक मद्य प्यायलेली एक महिला रात्री नाईट आउटला होती, तिथून बाहेर पडली, त्याच्या टॅक्सीमध्ये बसली आणि त्याच्या घराचा पत्ता सांगितला आणि हा नेऊन जात होता. जात असताना यांनी ती वाटेतच तिची शुद्ध गेली, म्हणजे नशाच एवढी झाली असेल कदाचित की ती झोपून गेली तिथं. त्यामुळे ती कुठलीही प्रतिकार करण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हती. त्याचा ऍडव्हान्टेज घेऊन पहिल्यांदा त्यांनी तिला फिरवत ठेवलं थोड्या वेळ, आणि नंतर मग तिला एका आयसोलेटेड ठिकाणी नेऊन तिच्याबरोबर अत्याचार त्यांनी केला. या भारतीयांच्या घटना आहेत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे अमेरिकेमध्ये भारतीयांना केवढा रिस्पेक्ट मिळत होता की नाही, हे सिन्सिअर आहेत, हे प्रामाणिक आहेत, हे कष्ट करतात, हे मेहनत करतात. पण असा एक पिरियड गेल्यानंतर असं गेल्या 10 वर्षात असं काय घडलं, यापूर्वी अशा पद्धतीने कधी होत नव्हतं.
रस्त्यावरती फटाके फोडले, फटाक्यांमुळे कोणाच्या तरी घराला आग लागतेय, रात्री उशिरापर्यंत ढोल वाजवले जात आहेत. म्हणजे त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये हॉस्टेलमध्ये मुलं झोपलेली असताना अचानक जोरजोरात ढोल ताशाचे आवाज यायला लागले, म्हणून सगळी परदेशी मुलं खिडक्यांमध्ये जाऊन गॅलरीमध्ये जाऊन बघायला लागली. तर काही भारतीय विद्यार्थी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी डीजे वरती ढोल ताशे लावून हे गणपतीची मिरवणूक रात्री मध्यरात्री तिथं त्या हॉस्टेलमध्ये घेऊन येत होते. त्याची त्यांनी तक्रार केली. तक्रार केल्यानंतर त्या सर्व मुलांना हॉस्टेलमधून काढून टाकलं गेलं. म्हणजे तुमच्या या सगळ्या गोष्टीपायी भारतामध्ये तुम्ही जो उच्छाद मांडलेला आहे तो आहेच आहे. आता जगभर करायला निघालात. बाबासाहेब आंबेडकर जे म्हटले होते की हे जातीयवादी जिथं तिथं जातील जगामध्ये, तिथं तिथं जात घेऊन जातील आणि त्यांच्या जातीचे सगळे अवगुण सुद्धा घेऊन जातील. आणि तेच इथं होत आहे, तेच वारंवार आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून त्या H1B व्हिसाच्या बाबतीमध्ये हे जे इंडियन अमेरिकन ऍडव्होकसी काउन्सिलनी तक्रार केलेली आहे की आता आमच्या जेनोसाइडल थ्रेट लोक द्यायला लागलेले आहेत, याचं कारण काय? आत्मपरीक्षण करा ना. अमेरिकेमध्ये जेनोसाइड होऊ नये भारतीयांचं, अमेरिकेत भारतीयांचं हत्याकांड होऊ नये म्हणून तुम्ही भोकाड पसरता, आणि दुसऱ्या बाजूला भारतामध्ये मात्र तेच करता. भारतातल्या अल्पसंख्याकांबरोबर तुम्ही अमेरिकेत अल्पसंख्याक तर तुम्हाला तिथं संरक्षण पाहिजे, मायनॉरिटीचं प्रोटेक्शन पाहिजे, पण भारतामधल्या अल्पसंख्याकांना मध्ये मुस्लिम असतील, ते ख्रिश्चन असतील, मुस्लिम तर गेले 11-12 वर्ष भोगत आहेत यांच्या या सगळ्या जेनोसाइडल थ्रेट. हरिद्वारला तर एक असा धर्म परिषदच घेतली जाते ज्याच्यामध्ये ओपन आवाहन केलं जातं की भारतातल्या सर्व मुस्लिमांची कत्तल करा आणि त्याच्यासाठी जी बक्षिसं जाहीर केली जातात. काय होतं त्याच्यावर? कायदा कारवाई करतो? काही झालं नाही. 2-4 दिवस तुरुंग अटक केली गेली, जामीन मिळाला, बाहेर पडल्यानंतर पुन्हा तेच विशोकाला मोकळे. मग ते कोण कालीचरण असेल नाही तर आणखीन कोण कोण महाराज असतील त्याच्यातले. पण ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या देशात वागता आणि ज्या अत्यंत बेजबाबदार पद्धतीने असं समजता की पोलिसाला घाबरा, कायद्याला नाही घाबरायचं, कायद्याला आपण वाकवू शकतो, कायद्याला आपण विकत घेऊ शकतो, आणि तीच प्रवृत्ती घेऊन तुम्ही परदेशात जाता. आता हे जे डिपोर्टेशनचं मी सांगितलं मगाशी की सौदी अरेबियातून 5 वर्षात 46,000 जण परत पाठवले, अमेरिकेमधून 11,000च्या आसपास परत पाठवले 5 वर्षात, म्हणजे या एकाच वर्षात 3,400 पाठवले, 7,000 पर्यंत अमेरिकेहून परत पाठवले. आता हे ठिकठिकाणून सुरू होणार. अमेरिकेत ट्रेंड सुरू झाला, आता हा जगभर पसरणार आणि जगभर जिथं जिथं हे असं धर्माच्या नावाने उच्छाद मांडतील, चोऱ्यामाऱ्या करतील, बेकायदेशीर वागतील, हे नशेमध्ये रस्त्यांवरती दंगे करतील, विमानांमध्ये गोंधळ घालतील, तिथल्या कायद्याची तुम्ही पर्वाच जर करणार नसाल तर असंच ढुंगणावर फटके मारून, हातापायात बेड्या घालून, कमरेला साखळी घालून तुम्हाला परत पाठवलं जाईल. आणि म्हणून अशा पद्धतीची वर्तणूक करता म्हणून भारतीयांच्या H1B व्हिसाला $1,00,000 फी लागली. आणि आता या इंडियन अमेरिकन ऍडव्होकसी काउन्सिलनी कितीही बोकाड पसरलं की आम्हाला अशा पद्धतीच्या थ्रेट्स मिळत आहेत, त्या थांबणार नाहीत. मला आठवतं 2 वर्षापूर्वी डिसमॅन्टलिंग हिंदुत्व नावाचं एक ऑनलाईन वर्कशॉप होतं आणि अमेरिकेतल्या 40 विद्यापीठांनी ते स्पॉन्सर केलं होतं. आणि त्या 40 विद्यापीठांनी या विषयावरचं एक वर्कशॉप स्पॉन्सर केलंय म्हणून अमेरिकेतल्या 40 विद्यापीठांच्या डीनला ईमेलवरून धमक्या दिल्या जात होत्या. अमेरिकेतलेच भारतीय करत होते, धमक्या दिल्या जात होत्या. ते वर्कशॉप तर झालं, पण आता ते धमक्या देणारे सगळे सो कॉल्ड हिंदुत्ववादी इंडियन अमेरिकन आता पिळामध्ये लपलेत, शेपूट घातली आहे त्यांनी. आता त्यांची बोलायची हिंमत नाही, कारण आता जर ते काही बोलायला लागले तर आता ट्रम्प सरकार असं उंदरासारखं त्यांना उचलेल, मेलेल्या उंदरासारखं शेपटीला धरून, आणि मिलिटरीच्या प्लेननी भारतामध्ये टाकून फेकून देईल. हे त्यांच्या लक्षात आलंय म्हणून शेपूट घातलंय. पण देशात अजून भारतामध्ये त्यांचं सरकार आहे, त्यामुळे देशामध्ये मात्र धर्माच्या नावाने नंगानाच आत्ता अगदी 25 डिसेंबरच्या ख्रिसमस पर्यंत करत होते. आणि ती जगासाठी म्हणून हे एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त पण काही व्हिडिओज आहेत, त्याचा मी दुसरा भाग करेन. आणि एक अत्यंत महत्वाचा भाग, न्यूयॉर्क टाइम्सनी भारतातल्या
या हिंदुत्ववादी सरकारच्या बद्दल आणि त्यांच्या मातृ संघटना ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तो गुरांचा डॉक्टर त्याचा प्रमुख आहे, त्याच्याबद्दल न्यूयॉर्क टाइम्सनी एक भलं मोठं आर्टिकल काही वर्ष रिसर्च करून त्यांनी पब्लिश केलेलं आहे. रुटगर युनिव्हर्सिटीचा जो RSS आणि हिंदुत्वाबद्दलचा रिपोर्ट आहे त्याचे काही भाग मी ऑलरेडी आधी केलेले आहेत. त्याचे ऑलरेडी अजून त्याचे काही भाग होणार आहेत. त्यात काय काय शिफारसी केलेल्या आहेत वगैरे हे संक्षिप्त स्वरूपात सांगितलं, पण डिटेल पुराव्यांनिशी सांगणार आहे याच्या संदर्भात. आणि मग लक्षात येतं की RSSला अमेरिकेमध्ये त्यांची दलाली करण्यासाठी एक एजन्सी 3 कोटी रुपये देऊन का हायर करावी लागते. आता भारतामध्ये यांचं काय होईल माहित नाही. भारतामध्ये तर यांनी लोकांना धर्माचा गांजा इतका खाऊ घातलेला आहे RSSच्या लोकांनी की त्याच्यामध्ये अजून तरी काही काळ लोक त्या नशेमध्ये आहेत, ती उतरायची आहे. पण जगभरामधून ज्या वेळेला असं भारतीयांना हुसकून दिलं जाईल, डोंगणावर फटके मारून, त्यावेळेला तरी कदाचित इथल्या लोकांचे डोळे उघडतील का हा प्रश्न मनात येतो. तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट करून नक्की सांगा. याचा दुसरा भाग पण लगेच उद्याच येईल, ज्याच्यामध्ये आणखीन काही व्हिडिओज आहेत भारतीयांच्या अत्यंत बेजबाबदार आणि लाजिरवाणं वागण्याचे. म्हणून काय तुम्हाला वाटतं याबद्दल हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून हा भारतातला हिंदुत्ववाद हा आता जगामध्ये देशाला आणि देशवासियांना कशी नामुष्की, कशी लज्जित करणाऱ्या प्रसंग ओढवून आणतोय हे समजेल. व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. निदान या आठवड्यात तरी आपले 3 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजेत. धन्यवाद.